श्रोतेहो नमस्कार. आंबा उत्पादन हा सिंधुदुर्गाच्या तसेच कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आत्ताच पावसाळा संपून थंडीची चाहूल लागली आहे. हा काळ आंब्याच्या फुलोऱ्याचा निर्णय करणारा असल्यामुळं योग्य नियोजनाची आवश्यकता असते. आंबा उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगलं व्यवस्थापन कसं करावं या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी तज्ज्ञ, कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर सर. नमस्कार. नमस्कार. आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आत्ताच लांबलेला पाऊस थांबून हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे. हा हिवाळा ऋतू आंबा पिकासाठी किती महत्वाचा आहे? बघा, हिवाळा ऋतू हा आंबा पिकासाठीच महत्त्वाचा आहे. कारण मग लक्षात घ्या, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर जो ऑक्टोबर येतो तिथं अशी अडचण असते की तिथं ट्रेस पडला जातो. म्हणजे कारण हे कोरडवाहू पीक आहे. पहिली गोष्ट, कोरडवाहू शब्दाचा अर्थ काय? पावसाच्या पाण्यावर जगणारं. आणि 4 महिन्याचा पाऊस खाल्यानंतर किमान 2 महिन्याची जर रेस्ट मिळाली तरच तुमचा मोहर येणार. आणि त्यावेळी एक गुलाबी थंडी म्हणजे वातावरणात जवळजवळ 17 डिग्री सेल्सिअस म्हणजे 15 ते 17 जास्तीत जास्त 20पर्यंत हे जर तापमान असेल तरच मोहर येण्यास अनुकूल आहे. आणि थंडी ही अप्रतिम आंब्यासाठी आहे. आणि जर थंडी नसेल तर पुढे मोहर येणार नाही. पण कोणासाठी? तर मातीतल्यांसाठी थोडंसं टेम्परेचर बदलतं आणि कातळावर बदलतं. ज्यावेळी 47 डिग्री सेल्सिअस तापमानाचं कातळातलं वातावरण जर 20 सेंटीमीटरवर आलं तरच आंबे येणार का? तर नाही. तर पहिली गोष्ट अशी आहे, 47चं तापमान जरी समजा 30वर जरी आलं तरी आंब्याला मोहर येणार. म्हणजे कातळावर तापमानात खाली उतरण्याची गरज नाही. पण मातीत तसं नाही. मातीतला 25 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान जर 15 ते 17वर जर नाही आलं तर मोहर येणार नाही, तर पालवी टाकणार. असं ते क्रॉस आहे. त्याच्यामुळे थंडी ही अतिशय उत्तम आहे. सगळ्या पिकांच्या हार्मोन्समध्ये बदल होण्यासाठी थंडीची अत्यंत गरज आहे. अर्थात जमिनीखालील तापमान देखील तेवढंच महत्त्वाचं या पिकासाठी आहे. या कालावधीत आंबा पिकाचं नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि बागायतदारांनी कधी सुरुवात केली पाहिजे? बरं, बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कधी सुरुवात करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की जूनपासून सुरुवात करायला पाहिजे. मग तसं बघितलं तर तुम्ही झाडं लावण्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे, हा मुद्दा आहे. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंबडी म्हणजे काय? बीज जर शुद्ध लावलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला चांगल्या येणार. त्यामुळे लावणीपासून ते सुरुवात आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आंबा हा जर देवगडचा जर फेब्रुवारीमध्ये येत असेल तुम्ही त्यासारखं वाण लावा. म्हणून आम्ही सांगताना डबल बाट्याचं देवगड केशर अर्ली हार्वेस्टिंग जर लावलं तरच तुम्हाला उत्पादन देणार, हा पहिला मुद्दा. नंबर दुसरी गोष्ट, जूनपासून मग काळजी काय घ्यायची? तर सगळ्यात पहिली गोष्ट जमिनीचा सामू म्हणजे पीएच, ज्याला पोटॅन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणतात, हा जर समजा 7 ते 8 दरम्यान असणं गरजेचं आहे. पण 7 पेक्षा जर कमी असेल तर प्रॉब्लेम येणार पुढे आंब्याला. म्हणून 6च्या खाली असता कामा नये. मग असेल तर काय करायचं? तर जूनमध्येच आपल्याला 2.5 किलो चुना हा प्रति गुंठ्याला मिसळायचा किंवा प्रति झाडाला मिसळायचा. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या, जूनमध्ये आपलं पहिलं नियोजन काय की जमिनीचा सामू बघणं. तो जर कमी जास्त असेल तर उद्या फुलोर यायला अडचण येणार. नंबर दुसरी गोष्ट, 8पेक्षा जास्त असेल तर मग काय करायचं? जर जमिनीचा सामू 8पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेटचा वापर करायला पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 5.5च्या आम्ल म्हणजे ॲसिडिक जमिनीमध्ये रिस्पॉन्स मिळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, कॅल्शियम आणि पोटॅशियमची उपलब्धता घटते आणि त्यामुळे आकार, चव, साखा यासारखी आंब्यामध्ये विकृती येते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲसिडिक जमीन असेल तर CaCO3 म्हणजे कळीचा चुना हा घालायलाच पाहिजे शेतकऱ्याने. शेतकऱ्यांना हे कळत नाही. शेतकरी काय म्हणतात, पुस्तकं वाचतात आणि म्हणतात की खतं घातली म्हणजे झालं. खत घातलं म्हणजे काम झालं नाही. खत हे फक्त तुम्हाला 5%च कार्य करतं झाडामध्ये, बाकीचं सगळं कार्यक्रम भौगोलिक स्थिती करते. म्हणून तुम्हाला ओलावा असणं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लिक्विड सल्फरलाईनचा जर वापर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. म्हणजे ह्या गोष्टी ह्या बेसिक आहेत. पुढचा मुद्दा असा आहे की जर कोरडवाहू पिकामध्ये जर तुम्हाला पाऊस आला, जसं आता सध्या झालेलं आहे बघा, सध्या अशी कंडिशन आली की 7.5 महिने पाऊस आहे. सध्या 7.5 महिने पाऊस गेला नाही. आणि ज्यावेळी सप्टेंबरमध्ये पाऊस जायला पाहिजे अशा वेळी न गेल्यामुळे अडचण अशी झाली की त्याला ट्रेस मिळाला नाही. कारण आंबा हे कोरडवाहू पीक आहे, पावसाच्या पाण्यावरच ते जगतोय. आणि पावसाचा ट्रेस जर नाही पडला आणि जमीन सुकली नाही तर त्याला मोहर यायला अडचण येते. आणि ही कंडिशन सध्या झालेली आहे. म्हणून झाडाला ट्रेस मिळणं गरजेचं आहे, म्हणजे ताण मिळणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आंब्या पिकामध्ये 7 संजीवकांची गरज आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिन आहे, झिब्रेलिन्स आहे, सायटोकायनिन्स आहे, वाढरोधक इनिबिटर म्हणतात
म्हणतात त्याला इथिलिन आहे, आणि शेवटचं आहे ग्रोथ रिटायर, ज्याला कल्टार आपण म्हणतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय, ही 6 संजीवक जर योग्य प्रमाणात असतील, म्हणून माती परीक्षण करणं आणि इलिप एनालिसिस म्हणजे पान तपासणी करणं, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पुढचा मुद्दा जो आहे, आंबा मोहोर येण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर जून, जुलै, ऑगस्ट आणि ऑगस्टमध्ये आपण कल्टार वापरतो. कल्टार म्हणजे पॅक्लोब्युटोझाल, जो 23% त्याच्यात पॅक्लोब्युटोझाल कंटेंट आहे, आणि हा कंटेंट तुम्हाला झाडाच्या पसऱ्यात म्हणजे निम्म्या अधिक आतमध्ये कॅनोपी बघून करायचं आहे, आणि ते जर योग्य केलं तरच तुम्हाला यामध्ये उत्पादन देणार. त्यामुळे जमीन, हवामान, वातावरण, खत, कल्टर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा आंबा मोहोरसाठी येतो. अर्थातच आंबा मोहर येण्यासाठी या सगळ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात, तरच आंबा मोहर फुलोरा हा चांगला येतो. बरोबर. सर, हिवाळा म्हटलं की सकाळी दव पडलेला असतो, दुपारी ऊन आणि रात्री तेवढीच कडाक्याची थंडी आपल्याकडे असते. वातावरणातील बदल जो आहे, या बदलाचा काय परिणाम होतोय? सगळ्यात पहिली गोष्ट मग मोर येण्यासाठी जी कारके त्रास देणारे आहे, त्याच्यामध्ये पहिलं भौतिक कारक म्हणजे वातावरण, थंडी, पाऊस. रासायनिक कारण म्हणजे रासायनिकले जैव बदल, आणि जैविक कारण म्हणजे जीवाणू आणि बॅक्टेरियांचे नुकसान. या 3 गोष्टीमुळे आपल्याला अडचण होते. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळी समजा आपण पीक जेव्हा आपण लावतो, थोडक्यात फवारणी करतो किंवा इतर गोष्टी करतो, त्याला सनलाईट मिळणं गरजेचं आहे. बघा, सूर्यप्रकाश योग्य जर मिळाला तरच त्याच्यामध्ये उत्पादन येणार, अन्यथा नाही. आता थंडी जर समजा जास्त पडली तर काय होणार, फळगळ होणार, मोहरगळ होणार. या वर्षी जवळजवळ सप्टेंबर एंडला म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हापूसची पहिली पेटी गेली. साधी गोष्ट नाही, भर पावसात गेली. आता त्यांनी काय केलं होतं, त्यांना दर आठवड्याला त्याला स्प्रेइंग करायचं आहे, दर आठवड्याला त्याची काळजी घ्यायची आहे, दर 3 दिवसांनी परीक्षण करायचं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर शेतकऱ्यांनी लक्ष दिला तर आपण आपला आंबा या बुरशीपासून, या दवापासून, ज्या उन्हापासून टिकू शकतो आणि आपला फायदा करू शकतो. सर, या काळात कोणते प्रमुख रोग आणि किडींचा प्रादुर्भाव या पिकावरती होत असतो, आणि या अनुषंगाने काय उपाययोजना कराव्यात? बघा, सगळ्यात चांगला प्रश्न आहे. जर समाधानकारक ऐकलं तर त्या प्रश्नातच त्याची उत्तरं मिळतील. आणि सगळं पहिली गोष्ट आधी सुरुवात करूया. आंबा पीक हे 100% जे त्याचे शरीर हे भौगोलिक घटकांनी बनलेलं असतं. त्याच्यामध्ये 75% पाणी, 18% सूर्यापासून बनतं आणि 7% जमिनीपासून बनतं, असं 100% ते बनतं. आता मला सांगा, आंबा मोहर येण्यापूर्वी काही जी लक्षणं आहेत आणि त्यावेळी आपल्याला काही गोष्टी शोधायच्या आहेत, आणि ह्या ज्या शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पिकाचं नुकसान करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. शेतकऱ्यांनी ह्या 5 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ते संरक्षण करू शकतात आंबा मोहरचं. आता ते कसं सांगतो. मोहरासाठी फक्त 5च गोष्टीमध्ये पहिलं पाने खाते आणि पालवी खाते आणि मोहर खाणारी अळी म्हणजे पहिला मुद्दा. दुसरा खोड पोखरणारी अळी, दुसरा मुद्दा. तिसरं मूळ खाणारी अळी, तिसरा मुद्दा. चौथा रस शोषणारी अळी, चौथा मुद्दा. आणि 5वा बुरशीजन्य रोग. आता लक्षात घ्या, भरपूर हजारो प्रकारचे औषधं आहेत मार्केटमध्ये. जवळजवळ तुम्ही सांगतो 125 प्रकारचे किडे या वातावरणात आपले आहेत, म्हणजे आपल्या भौगोलिक स्थिती आहे. त्याच्यातले फक्त 8 ते 10 प्रकारचे मेजर किडे नुकसान करतात. त्यांना जर कंट्रोल केलं शेतकऱ्यांनी तर तुम्ही त्याच्यावर जय मिळू शकताय. आता कंट्रोल कसं करायचं बघा. पानं खाणारी म्हणजे पानं खालेली दिसली किंवा मोहर खालेला दिसला की तेच औषध मारायचं. म्हणजे नेमकं कुठलं, तर मी फक्त 2 तुम्हाला त्याची व्यापारी ह्याची नावं सांगतो, कुठे कंटेंट नावं. जसं बघा, अल्फामेथ्रिन आहे, क्विनॉल्फॉस आहे. ह्याचं फक्त 2% तीव्रतेने फवारणी केली की पाने खाणारी अळी कव्हर होणार. म्हणजे तुमचं निरीक्षण महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट तुमचं आहे पोकरणारी. जर मोहर पोखरत असेल किंवा फांदी पोखरत असेल तर तो पोखरणाऱ्याला ते पाने खाणाऱ्याचं औषध मारून चालत नाही. मग त्याला पोखरणारं पाहिजे. म्हणजे कुठलं, गॅस पाहिजे. त्याचं नाव आहे डायक्लोरोहॉस किंवा क्लोरोपायरोफॉस. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनीच कंट्रोल होणार. आणि जर समजा मुळं खातात, कसं झाडाचं समजा मोहर आलेल्या वेळी जर मुळं खाली गेली किंवा हुमणीचा त्रास झाला, वाळीचा त्रास झाला तर वरती फळगळ होणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 औषधं सांगतो. पिप्रोनिल आहे, मिथेल पॅरेथिऑन. हे मुळंना कंट्रोल करणार. आता पिप्रोनिल तुम्ही फवारणी कराल वरती तर उपयोग नाही, ते मुळातच पाहिजे. म्हणून लक्षणं बघूनच करायचं. आणि 4था प्रश्न आहे तो रस शोषणारी अळी. म्हणजे बघा, लहान कोवळा मोहर असताना त्यातला रस शोषून घेते. आणि रस शोषून घेतल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये आकसतात, मोहर गळून पडतो, फळं गळून पडतात, सगळे नुकसान होतात. आणि त्याच्यासाठी फक्त 2 सांगतो तुम्हाला औषधं, प्रोपेनोफॉस आणि कार्बोसन. ही फक्त कंटेंट नावं आहेत. तुम्हाला ज्या कंपनी प्रचलित बाजारात आहेत त्यांचे तुम्ही औषधं घ्या, क्वालिटी तुम्हाला येईल. आता हा पहिला मुद्दा संपला. दुसरी गोष्ट बघा, आता मेजर सांगतो, तुडतुडा. म्हणजे ज्याला आपण ग्रास उपर म्हणतो किंवा तुडतुडा म्हणतो किंवा आणखी इतर मिजमाशी म्हणतो, ह्यासारखे अटॅक जबरदस्त आहे. असे फक्त 5 ते 6 किडे फक्त आंब्याला त्रास देतात. त्यातला हा महत्त्वाचा तुडतुडा. आता बघा,
काही वेळा पुस्तकात तुम्हाला बघाल तर हे काय केलं असतं, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जे पटेल आणि रुचेल यानुसार की नाही आणि किडेमरती यानुसार औषधं दिली असतात. हे देवगड सारख्या किंवा आधुनिक शेतकऱ्यांना चालत नाहीत औषधं. मग ही औषधं तुम्ही जर समजा त्यांच्या लेवलने जर गेला, उदाहरणार्थ देतो तुम्हाला, तर समजा तुडतुडा झाला तर पहिल्यांदा तुम्हाला मिडा वापरायचा आहे फक्त 17%, पण तिथं जर 30% वापराल तर नुकसान. दुसरा आहे ॲसिपेट आहे. म्हणजे क्रम का सांगतो, तर पहिलं इमिडा वापरा, मग ॲसिपेट वापरा, मग थायमॅटाझॉन वापरा, नंतर कार्बोक्युरॉन वापरा, नंतर बिफेजिन वापरा, नंतर इमिडा परत 30% वापरा, त्याच्यानंतर मोनोकार्ब वापरा. असे जर तुम्ही 11 लाईन जर तुम्ही केली तरच कंट्रोल होतो. कारण तुडतुड्याची एकदा एक औषध परत मारलं तर सायकल तयार होते आणि पूर्ण नुकसान करतं. त्यामुळे एक औषध वापरलेलं परत वापरायचं नाही. हा तुडतुड्या बाबतीत. आंबार मोर सक्सेशनसाठी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी अशा 6 फवारण्या आहेत. अर्थातच जसा रोग आहे तशा पद्धतीने आपल्याला कीटकनाशके वेगवेगळी फवारावी लागतील. सर, बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या बागेत मोहर चांगला येतो पण फळधारणा होत नाही. अशांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट पानांचं तपासणी करा. नंबर दुसरी मातीचं परीक्षण करा, केनोवीच्या आतलं, आणि त्याच्यात लक्षात येईल की त्याच्यात कुठली खतं. वनस्पतीला 13 अन्न घटकांची गरज असते, त्यातली एन आणि पी आणि के 3च आपण देतो. बाकीची काय करायचं, मग ते द्यायला तर पाहिजे. मग त्याच्यानंतर संजीवकाची गरज आहे, ते जर नाही दिलं तर घरळ होणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन तुम्हाला जी झाडात कमतरता आहे ती दिली तरच होणार. उदाहरणार्थ बघा, जसं तुम्हाला आज मगाशी म्हटलं, ऑक्झिन म्हटलं, जिब्रेलिन म्हटलं, सायटोकायनिन्स म्हटलं, इनिबिटर म्हटलं, वाढविरोधक, इथिलिन काय यासारखं आहे. त्याच्याप्रमाणे आणखी दुसरी गोष्ट काय, कोकोपीट म्हणजे मल्चिंग करणं गरजेचं आहे. वापसा स्थिती आली तरच फळधारणा होणार, उत्तम नाही तर होणार नाही. कारण झाड कधीही पाणी डायरेक्ट खात नाही, तर काय करतं, 50% हवा आणि 50% पाण्याची असं ते वापसा स्थिती झाल्याशिवाय झाडाला उत्पादन येत नाही. मग मल्चिंग करणं, द्विदल पिकांची लागवड करणं, फेरफलाट करणं, शेणगोमूत्राचा वापर करणं, राख सिलिकॉनचा वापर करणं, गांडूळ खताचा वापर करणं, या सगळ्या गोष्टी येतात. आता संजीवकाच्या माध्यमातून जर नाही आलं तर उदाहरण काय होतं तर बघा, क्लोरमकॉट सारखं वाढ विरोधक संजीवक आहे. म्हणजे ते जर नाही दिलं तर तुम्ही पालवी येणार आणि मोहर थांबणार. म्हणजे ते पण द्यायला पाहिजे तरच पालवी थांबली जाणार. म्हणजे नॅप्टिक ॲसिटिक ॲसिड सारखी फळगळ होत असेल तर ते द्यायचं. जर समजा जी तुम्हाला पैशाचा आकार वाढून जर फळं मोठी व्हायची असेल तर द्यायची. फळं जर डेटाकडे पिवळं होत असेल तरी जी देऊ शकताय. काय ट्रायकंटेनॉल आहे, ह्युमिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर स्टिकर आहे, असे बरेचसे घटक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी स्वतः अभ्यासक व्हायला पाहिजे, तरच हे सगळ्या गोष्टी होणार, अन्यथा नाही. त्यामुळे गरजेनुसार तुम्ही परीक्षण करा, निरीक्षण करा आणि तदनंतर योग्य सल्ला तज्ज्ञांचा घेऊन तुम्ही फवारणी करा. बऱ्याच वेळा या मोहराच्या दरम्यान झाडांना पाणी द्यावं की न द्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. तर त्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. बघा, पाणी द्यायचं की नाही हा आता पहिला मुद्दा असा आहे की पाणी द्यायचं की नाही. आंबा तुम्हाला मगाशी मी म्हटलं की आंबा हे कोरडं पीक आहे, ते पावसाच्या पाण्यावर जगतं, त्यामुळे वाढीसाठी पाण्याची गरज नाही. पण मोहर येण्याच्या कालावधीत सुरुवातीच्या जेव्हा पाऊस गेल्यानंतर ज्यावेळी मोहर कंडिशन असते त्यावेळी तुम्हाला 2 किंवा 3 वेळा वाटाण्याचा आकार होईपर्यंत देऊ शकतात, नंतर नाही. एकदा वाटाण्याचा आकार क्रॉस केला आणि सुपारी आकार धरायला सुरुवात केलं फळाने की मग पाणी द्यायचं नाही. ते कधीपर्यंत द्यायचं नाही तर आंबा काढीपर्यंत द्यायचं नाही. नाहीतर मग आतमध्ये गोडी, TSS म्हणजे साखरेचं प्रमाण, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन, दिसाऊ, रंग ह्या सगळ्यांवर परिणाम होणार. त्यामुळे आंब्याच्या झाडाला पाणी द्यायचं असेल आणि रोपट कलम जर असतील तर मग रिफ्लोरिंग पण येऊ शकतं. त्यामुळे भौगोलिक स्थिती, जमिनीमधला ताण आणि हे सगळे अभ्यास करून पाणी देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करून द्या. आताच म्हटल्याप्रमाणे जसं कलमाच्या वाढीसाठी आणि पिकासाठी जमिनीवरील वातावरण महत्त्वाचं आहे, तेवढंच जमिनीखालील देखील जमिनीचा पोत कसा आहे हे देखील महत्त्वाचं असतं. तर यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने करावा? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खत हा हे महत्त्वाचा आहे झाडांसाठी, सगळ्या झाडांसाठी. असं तर काही नाही आंबाच पाहिजे असं. खताचं नियोजन करताना आधी पहिली गोष्ट आधी आपले 13 अन्न घटकाचा अभ्यास करायचा आणि त्यातली 3 मुख्य अन्नद्रव्ये ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. आता ते कसं द्यायचं, आता उदाहरण बघा, तुमच्याकडे 15 वर्षाचं झाड आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय द्यायचं आहे तर शेणखत द्यायचं आहे. किती? किमान 50 किलो. आपल्याकडे आहे का, नसेल तर 25 किलो तरी. लेंडी खत द्या, कोंबडीची विष्ठा द्या, त्याचं गांडूळ खत द्या, जे काय असेल तुमच्याकडे अवेलेबल द्या. काहीच नसेल तर आजूबाजूचा पालापाचोळा तरी डिकम्पोज करून द्या, म्हणजे हे शेणखताची जागा भागतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर नायट्रोजन जवळजवळ आपल्याला 300 ग्रॅम द्यायचं आहे प्रत्येक झाडाला.
त्याच्यानंतर स्फुरद आहे ते 300 ग्रॅम आणि पालाश जे आहे ते तुम्हाला साधारण 300 ते 350 ग्रॅम या पद्धतीने तुम्ही देऊ शकताय. पण झाडाचा पसारा कसा आहे, झाडाचं वाढ किती आहे आणि ह्याच्यावर सगळं पाठी पुढे होतं. त्यामुळे हेक्टरी जर तुम्हाला द्यायचं असेल तर सर्वसामान्य 100, 75, 50 या पद्धतीने NPK द्यावं लागतं आणि ते उत्तम. आता बघा सेंद्रिय खतं जर देत असाल तर शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरेचे खत किंवा इतर ही तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता ह्याच्या माध्यमातून तुम्ही बघाल जनावरचं मुलं शहरी कंपोस्ट आहे, कोंबड्याची विष्ठा, मासळी खत आहे, लेंडी खत आहे, यासारख्या गोष्टींचा वापर करूनही तुम्ही देऊ शकता. समतोल आहार करणं गरजेचं आहे. योग्य खत असेल, हे झाड बोलतं, ते आपल्या पसाऱ्यावरून सांगतं आणि ते जो एकदा वाचन करून तुम्ही खत द्या आणि त्याही खतं सेंद्रिय दिल्यामुळे वापसा स्थिती होते आणि वापसा स्थितीमुळे उत्पादन येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आणखी ॲडिशनल येतात. त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क येतं, निमास्त्र येतं, ब्रह्मास्त्र येतं, गोकृपा अमृतम येतं. अशा पद्धतीचं जे हार्मोन्स वाढवणारं किंवा उत्पादन वाढवणारं ह्यासारखी खतं द्या. आता एक विचार करा, जर आपल्याकडे साखर पडली तर मुंग्या येतात, त्यांना कोण फोन करतो का? नाही. मग जर समजा अशा प्रकारे तुम्ही गोकृपा अमृतम टाकलं तर त्याच्या 40 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. ह्या बॅक्टेरिया त्या जमीन एकदम भुसभुशीत रवाळ करतात आणि एकदा ते टाकलं की आपोआप गांडूळ खत येतात. आणि तुम्हाला माहिती आहे गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र, त्यामुळे शेतकऱ्याचे मित्र वाढला तरच तुमचं उत्पादन वाढणार आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीची सेंद्रिय खतं देणं महत्त्वाचं आहे. अर्थातच जमिनीवरील वातावरणाप्रमाणेच जमिनीचा पोत देखील टिकवणं आवश्यक आहे. सर, मागील काही वर्षापासून आपण बघतोय की पावसाळा आता वाढतो आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये संपणारा पाऊस आता ऑक्टोबर संपला तरी संपत नाहीये. या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आंबा पिकाचं नियोजन करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर समजा पीकच उत्तम जर आलं नाही तर विकणार काय? म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक शेड्यूल आधी एक जपा, त्याच्यानंतर दुसरी फवारणीचं शेड्यूल जपा, खताचं नियोजन जपा आणि महत्त्वाची गोष्ट काढणीपासून. बघा, आपल्याकडे जर हापूस आपण अभ्यास केला तर हापूसमध्ये स्पॉन्जी डिसीज म्हणजे साका होतो. जर तुम्ही 14 आण्याचा काढला म्हणजे 85% तरच तो साका होत नाही. नाहीतर लोक साका होतो आणि मग ते फुकट देतात, पैसे येत नाहीत, मग कॅनिंगला जावं लागतो. मग पक्वता, त्याच्यानंतर योग्य काढणी. पक्वता म्हणजे काय? मॅच्युरिटी असलेला फळ काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काढणी महत्त्वाची आहे. काढणी पर्सेंटेजवर आहे. आतला बघा, शेतकऱ्यांना अनुभव नसतो म्हणून कसंही काढतात, मग कोवळा माल काढून चालत नाही, मार्केटला चालत नाही. त्याच्यानंतर काढलेल्या मालाला प्रीकुलिंग करणं हा महत्त्वाचा विषय आहे. प्रीकुलिंग म्हणजे काय? पहिलं नॉर्मल तापमानात ठेवणं आणि मग गाडीला लावून पिकवणं. जर समजा 40 ते 42 तापमान जर त्या आंब्याचं वाढलं आणि त्या गवतामुळे किंवा प्लास्टिक इतर गोष्टीमुळे किंवा उन्हामुळे, तर ते आंबा खराब होऊ शकतो. एक विचार करा, काढलेले आंबा हा किमान 1.5 मिनिट जर उन्हात फक्त राहिला तरी साखा होतो त्याच्यात. म्हणजे विचार करा, ही नियोजन पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रायपनिंग हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय. आता रायपनिंग चेंबरच्या माध्यमातून केलं जातं आणि रायपनिंग हे गवताच्या माध्यमातून केलं जातं. जर चेंबरच्या माध्यमातून करायचं असेल तर तुम्हाला योग्य चेंबरचा वापर करणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर तिथेही लॉस होतं, पण गवत वापरणं उत्तम. त्याच्यानंतर आलं मार्केटिंग. मार्केटिंग योग्य तुम्ही केलं आणि जर समजा विक्री केली तरच लोक ग्राहकापर्यंत जाणार. प्रक्रिया करणं, समजा माल समजा तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला विकणं शक्य नाही तर त्याच्यावर प्रोसेस करणं गरजेचं आहे. प्रोसेस केल्यानंतर मालाची 10 पट किंमत वाढते आणि सगळ्यात महत्त्वाची विक्री ज्यावेळी तुम्ही करणार त्या योग्य कस्टमर जमणं आणि त्यांना योग्य माल देणं, नाहीतर पुढच्या वर्षी तुमच्या जवळ येणार नाहीत. म्हणून उत्पादन वाढीसाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकंदर आंबा पिकासाठी एका महिन्यात नव्हे तर वर्षभर आपल्याला हे शेड्यूल तयार करावं लागेल आणि त्याप्रमाणेच नियोजन करावं लागेल. सर, पारंपरिक शेती बदलून आता शेतकरी हा प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेतोय, नवनवीन संशोधने होत आहेत, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होत आहे? बरोबर आहे. बघा, तंत्रज्ञान जर वापरलं नाही तर पारंपरिकमध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. उदाहरणार्थ बघा, आधुनिक शेती करा, जसं आपण म्हणतो अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये लागवड करा. दुसरी गोष्ट, आता साधी गोष्ट बघा, सध्या फळमाशी इतकी अटॅक झालेला आहेत आणि त्या फळमाशी बाहेरून कुठल्या औषधाने कव्हर होत नाही. फोरोमॅन ट्रॅपचा वापर करायला पाहिजे, नाहीतर हॉट क्लायमेट ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आता ही हॉट क्लायमेट ट्रीटमेंट करायची असेल तर जवळजवळ तुम्हाला 85%चा आंबा काढून 47°C पाण्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि ही ट्रीटमेंट केली आणि जर विक्री केली तरच फळमाशी नाहीशी होणार, नाहीतर ग्राहकापर्यंत किड्याचे आंबे जाणार, मग ग्राहक तुमच्या जवळ येणार नाही. दुसरी गोष्ट, युजनेल सारख्या घटक बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने बरेचसे फोरोमॅन ट्रॅप वापरलेले आहेत आणि त्यांचा वापर जर केला तर फळमाशी तुम्ही नराचं आकर्षण करताय. पर्णगुच्छ साठी तुम्ही बरेचसे म्हणजे मॉल फॉर्मेशन म्हणतात त्याची औषधं वापरू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. इस्रायल पद्धतीने लागवड, जे बघा इस्रायल सारखा जो वाळूचा देश आहे त्या ठिकाणी आधुनिक शेती केली आणि अख्खं जग मानते त्या तंत्राला. मग असं तंत्रज्ञान जर तुम्ही वापरलं अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये, बघा एकरला जर 40 झाडं आंब्याची बसत असेल अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये 1000 बसतात. 1000 असल्यामुळे ती 6 फूट उंचीला वाढतात. जमिनीवर
जमिनीवरून काढायला मिळतं, म्हणजे मनुष्यबळाची गरज नाही. पेपर कॅपिंगचा केल्यामुळे कुठल्या रोगाची गरज नाही. ते काढणं सोपं जात असल्यामुळे त्याला हाताळणी बरी पडते. देठाशीत आंबा काढल्यामुळे एक्सपोर्ट होऊ शकतो. त्याला कितीतरी फायदे आहेत आणि ते तंत्राचा वापर जर शेतकऱ्यांनी केला आणि त्याच्यासाठी आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. आमच्या मोफत कार्यशाळेला लोक येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर तुम्ही समजा लागवड केली तरच होऊ शकतं. जसं की बघा, मगाशी म्हटलं मी अल्ट्रा हाय डेन्सिटीसाठी तुम्ही देवगड केशर किंवा देवगड हापूसच वापरा, जे अर्ली हार्वेस्टिंग आहे त्याचा परिणाम तुम्हाला चांगला होईल. म्हणून पाया जर मजबूत असेल तरच इमारत चांगली होणार. म्हणून पाया मजबूत करण्यासाठी पहिल्यापासून तुम्हाला या गोष्टी अभ्यासात आणाव्या लागणार. अर्थातच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचणार आहे आणि उत्पादनात वाढ होईल. सर, आज आपण बघतोय की शासन देखील शेती पिकाच्या उत्पादनासाठी विविध योजना किंवा मार्गदर्शन वर्ग घेत असतं. तर त्या योजनांबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा. बरोबर. बघा, शासनाच्या योजना आहेत त्या घ्यायलाच पाहिजे, सगळ्यांनी घ्या, पण त्या आधी समजून घेणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, भाऊसाहेब पुणकर फळबाग योजना ही शासनाची आहे. इथं 100% अनुदान दिलं आहे. 3 वर्षामध्ये तुम्हाला सगळे पेड केलं जातं. 10 हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 6 हेक्टरपर्यंत ही तुम्ही हे करू शकता. म्हणजे महिलांसाठी 10 हेक्टर, पुरुषांसाठी 6 हेक्टर करू शकता. सांगायचं उद्देश काय, तुमचे 10 गुंठ्यापासून 10 हेक्टरपर्यंत क्षेत्रावर तुम्ही लागवड करू शकता. सूक्ष्म सिंचन योजना आहे. या सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये काय केलं जातं की तुम्हाला ड्रीप इरिगेशनसाठी फ्री ऑफ कॉस्ट सगळं मिळालं. महिलांसाठी तर 100% आहे. त्याच्यानंतर राज्यस्तरीय कृषी यंत्रणा, पॉवर टिलर आहे, कटर आहे, ग्रास कटर आहे, अशा बऱ्याचशा फवारणी पंप आहे. आता तर अक्षरशः आमचा टेलिस्कोपी रॉड जो आहे, जो जमिनीवरून तुम्ही 70 ते 80 फुटाची फवारणी करू शकता. हा कार्बन मटेरियलमध्ये असलेला 2.5 किलोचा रॉड आम्ही ज्यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला, तर आता सिंधुदुर्गमध्ये शासनानेही घेतला सबसिडीसाठी. अशा रोडचा वापर जर तुम्ही केला तर जमिनीवरून काढणी आणि जमिनीवरून फवारणी होऊ शकते. म्हणजे मनुष्यबळ जितकं कमी मिळेल. आज जर अभ्यास केला तर नेपाळी किंवा इतर मंडळी इकडे येऊन काम करतात बऱ्यापैकी, तर आपल्या शेतकऱ्यांनाही काम मिळेल. आणि तर त्याच्यासाठी यंत्रणा आहेत. आणि पूर्वी जी आपण चाललेली रोजगार हमी योजना, तर याच्या अंतर्गत सुद्धा बरेचसे फळबाग योजना आहेत, त्याही घेऊ शकतात. शेतकरी लागवड करू शकतात. नुसतं आंबाच नाही तर आंब्या संदर्भात कोकणामध्ये जवळजवळ 12 ते 14 पिकांवर तुम्हाला ही योजना आहे. आणि याचा जो लाभ जर घेतला तर याचं सगळं त्यांच्या पोर्टलवर दिलेलं आहे. डिटेल वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपडेट राहा, म्हणजे ह्याचे सगळे निकष कळतील. अधिक माहिती असेल, कृषी तंत्र विद्यालयाशी संपर्क जर केला तरी आम्ही तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगू शकतो. सरकारच्या योजना अभ्यासणे आवश्यक आहे आणि त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे. सर, सिंधुदुर्गाचा विचार केला तर आंबा पिकाखालील क्षेत्र सध्या वाढताना आपल्याला दिसून येते. शेतकरी व्यावसायिक पिकांच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. तर या क्षेत्रवाढीचा सिंधुदुर्गाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय? जबरदस्त होतोय. बघा, पहिली गोष्ट, हापूसला आणि किंवा आंब्याला जी आहे ना, मग तुम्ही एक विचार करा, कोकण हा असा आहे की त्या ठिकाणी 3 गोष्टी मिळाल्या. पहिलं कल्पवृक्ष मिळाला, इच्छित मनोकामना पूर्ण करणारा नारळ. नंबर 2 म्हणजे कोकणाची राणी काजू आणि फळांचा राजा हापूस. म्हणजे बघा, आंबा, काजू आणि नारळ ही 3 मुख्य पिकं आपल्या कोकणात आहे, म्हणून आपल्याकडे आत्महत्या नाहीत. नंबर दुसरी गोष्ट, हा जो आंबा आहे, ह्या आंब्यामध्ये जर तुम्ही अभ्यास कराल तर हापूस आपल्या फक्त कोकणातच होतो, म्हणजे आंब्याचा शिरोमणी हापूस. त्यामुळे तो प्लस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 14,668 हेक्टर क्षेत्र आपल्या कोकणामध्ये होतं. आता ते वाढून 19,000 हेक्टर आलं. दरवर्षी ते वाढत आहे. त्यामुळे आंब्याखाली भरपूर क्षेत्र येते. तुम्हाला असं कधीच जाणवणार नाही की टोमॅटो रस्त्यावर फेकला, आंबा कोणी रस्त्यावर फेकला का? नाही, म्हणजे शाश्वत मार्केट आहे, शाश्वत कॅनिंग आहे. यावर्षी तर 47 रुपये किलो ते कॅनिंग होतं. हा भाव विदर्भातल्या सोयाबीनला मिळत नाही. ही वस्तू तिथे एवढा आंब्याला चांगल्यापैकी भाव मिळतो कॅनिंगला, आणि किलोला तर वेगळाच. या गेल्या वर्षी पहिली पेटी गेली होती ती 32,000ने गेली होती आंब्याची, 5 डझनची. म्हणजे किंमत तर आहे. राजाची किंमत ही राजाच ठरवू शकतो आणि राजाला भरपूर मागणी आहे. त्यामुळे आंब्या क्षेत्राखाली आता एवढं क्षेत्र असल्यामुळे GI नामांकन मिळाल्यामध्ये अख्ख्या जगात होतो. जरी जगात आंबा पिकला तर हापूस, पायरी आणि केशर रत्नसारखं पीक हे फक्त कोकणातच होतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फेब्रुवारीला गणेश जयंती येते आणि गणेश जयंतीपासून हा आंबा चालू होतो. गणेश जयंतीपासून महाराष्ट्रात आंबा तयार होणारा एकमेव जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग. त्यामुळे त्याला शाश्वत मार्केट पण आहे आणि त्याला मागणी पण आहे. आणि त्यामुळेच आपला हापूस आज जगभर राजा म्हणून वावरताना आपल्याला दिसून येतो. सर, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरामागे एक माड दिसतो. त्या पद्धतीने आता घरोघरी कलमं देखील आपल्याला आंब्याची दिसून येतात. तर अशा किरकोळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगाल? बघा, किरकोळ शेतकरी ज्यांना 1, 2, 3, 5 अशी जर कलमं लावायची असेल, ज्यांच्याकडे, त्याच्यामध्ये किरकोळमध्ये 3 टप्पे मी टाकतो. पहिला टप्पा असतो ज्याच्याकडे जागाच नाही, फक्त टेरिस हीच जागा आहे.
ज्याच्याकडे फक्त एक 2 झाडं लावण्या इतकीच जागा आहे आणि ज्याच्याकडे 2-3 गुंठे जागा आहेत, हे छोटे शेतकरी आपण म्हणूया. आता बघा, ज्याच्याकडे टेरिस गार्डनिंग आहे, फक्त टेरिस आहे किंवा बाल्कनी आहे, ज्याला बाल्कनी शेती आपण म्हणतो, त्याच्यासाठी आपल्याकडे आंब्याचं तुम्ही ATM, वस्तारा किंवा रुमानी अशी व्हरायटी लावू शकतो कुंडीमध्ये, आणि ते आंबे दिसायला पण चांगले आणि खायला पण मिळतात. नंबर 2, ज्यांना एकाच दुसरं कलम लावायचं असेल त्यांनी दरवर्षी येणाऱ्या केशर, रत्ना हापूस, सिंधू, दशेरी, तोतापुरी यासारखी कलमं लावून एक हापूस म्हणजे दरवर्षी उत्पादन घेऊ शकता. आणि ज्यांना कमर्शियल बेसने उत्पादन करायचं असेल त्यांनी केशर बरोबर तुम्ही हापूस लागवड करू शकता. नक्कीच सर. सर, जाता जाता आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार यांना आपण नियोजनासाठी काय सल्ला द्याल? सिंधुदुर्गातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आपलं महत्त्वाचं नियोजन असं आहे की तुमचं जर उत्पादन वाढवणं हा महत्त्वाचा मुद्दा, कारण उत्पादन वाढलं तरच तुम्हाला फायदा मिळणार. दारासमोर आंब्याचं झाड आहे आणि फळं देत नसेल त्याचा उपयोग काय? तर उपयोग काहीच नाही. त्यामुळे उत्पादन वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही शाश्वत सेंद्रिय शेतीकडे जर वळलाय तर उत्तम आहे. तर आपण शाश्वत शेती करू शकतो आणि गॅरंटेड मार्केट मिळू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट, ॲग्रो टुरिझम सारखे जर विषय तुम्ही जर तयार केले, जर आपल्या शेतीला लागलेली फळं विकण्यापेक्षा दाखवून पैसे जास्त मिळतात. त्यामुळे ॲग्रो टुरिझम जर करत असाल तर तुम्हाला प्रत्येकाच्या 2 गुंठ्याला सुद्धा तुम्हाला मार्केट येऊ शकता आणि स्वतःचा उदरनिर्वाह करू शकता. 1 गुंठ्यापासून केलेल्या शेतीतही एका माणसाचं कुटुंब जगू शकतं. तर या संदर्भात आम्ही डेमो स्वतः केलेले आहेत. आमच्या नर्सरीला तिथे तुम्हाला डेमो पण बघायला मिळते. लक्षात येईल की आपण घर बसल्या आपल्याकडे असलेल्या जागेतून, असलेल्या इक्विपमेंटमधूनच तुम्ही उत्पादन घेऊ शकताय आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकताय आणि आपलं कुटुंब चालवू शकताय. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आज आपण आंबा पिकाचं व्यवस्थापन, पाणी आणि खताचं नियोजन, रोग व कीड नियंत्रण अशा अनेक घटकांबाबत आमच्या श्रोत्यांना सोप्या भाषेत माहिती दिलात. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.